नमस्कार. माझ्या वाचनात एक इंटरेस्टिंग स्टोरी आली आहे आणि तीच व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. हाच कंटेंट माझा सहकारी जयकृष्ण यानं न्यूज 18 मराठीच्या वेबसाईटवर सुद्धा टाकलाय. तोही तुम्ही वाचू शकता. पण सोशल मीडियाचे जे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत तिथं हा व्हिडिओ नक्की बघा. मी बोलणार आहे जिओ ब्लॉकिंग विषयी. जिओ ब्लॉकिंग म्हणजे काय समजून घेऊया. सध्या आपण सगळेच सगळ्यात जास्त जर कुठलं सोशल मीडिया अकाउंट वापरत असू, बघत असू, तर ते म्हणजे इंस्टाग्राम. म्हणजे काय, हातात मोबाईल, मोबाईलवर इंस्टाग्राम आणि सतत आपण बघत असतो व्हिडिओ. जे सतत इंस्टाग्रामवर असतात त्यांना अनुभव नक्कीच आला असेल की काही वेळा असं होतं की एखादा अकाउंट, एखादी पोस्ट किंवा एखादा व्हिडिओ हा इतर देशात दिसत असतो, पण भारतात आपल्याला सर्च करायचं झालं तर तोच व्हिडिओ, तोच कंटेंट, तेच अकाउंट आपल्याला दिसत नाही. तुम्ही जर इतर देशात जाऊन हाच कंटेंट शोधला तर मात्र तुम्हाला तो मिळतो. असं जे होतं त्यालाच आपण जिओ ब्लॉकिंग म्हणतो. जिओ ब्लॉकिंग काय हेच समजून घ्यायचंय. एखाद्या देशातल्या नियमांमध्ये किंवा कायद्यांमध्ये एखादा कंटेंट बसत नाही आणि त्या कंटेंटमुळे नियम आणि कायद्याचा भंग होत असेल तर तो कंटेंट म्हणजेच पोस्ट किंवा व्हिडिओ किंवा एखादं अकाउंटच दिसत नाही. यालाच म्हणतात जिओ ब्लॉकिंग. देशनिहाय ब्लॉकिंग म्हणजे काय ते सुद्धा समजून घेऊया. देशनिहाय ब्लॉकिंग म्हणजेच इंस्टाग्राम किंवा मेटा कंपनी या विशिष्ट कंटेंट फक्त काही देशांमध्येच ब्लॉक करतात. म्हणजेच एकच पोस्ट किंवा व्हिडिओ किंवा अकाउंट भारतात ब्लॉक असतं, पण हेच जर तुम्ही US किंवा UK ला गेलात तर तोच कंटेंट किंवा तेच अकाउंट तुम्हाला तिथं बघायला मिळू शकतं. जर एखाद्या देशाच्या सरकारनं इंस्टाग्रामला तक्रार केलेली असेल किंवा एखादी पोस्ट, एखादं अकाउंट त्यांच्या कायद्यात बसत नसेल, कायद्याच्या विरोधात असेल, याचबरोबर जर सामान्य नागरिक किंवा एखाद्या संस्थेनं जरी इंस्टाग्रामकडे तक्रार केली तर देशनिहाय ब्लॉकिंग केलं जाऊ शकतं. यावेळी तुम्हाला इंस्टाग्राम स्क्रीनवर काय दिसतं तर अनअवेलेबल अकाउंट, अनअवेलेबल कंटेंट, अनअवेलेबल व्हिडिओ असे काही मेसेजेस तुम्हाला दिसतात. मग तुम्ही समजून घ्यायचं की हे जिओ ब्लॉकिंग आहे. युजरचा IP ॲड्रेस, त्याचं मोबाईल नेटवर्क, सिम कार्ड किंवा तुमच्या फोनचे सेटिंग्स यावरून इंस्टाग्राम तुमचा देश काय ते ओळखतो आणि यावरूनच निश्चित होतं की या देशात कोणता कंटेंट चालेल आणि कोणत्या कंटेंटला बंदी आहे. तांत्रिकदृष्ट्या इंस्टाग्राम अशाच प्रकारे जिओ ब्लॉकिंग करतात. इंस्टाग्राम जागतिक प्लॅटफॉर्म आहे, पण त्याला प्रत्येक देशाचे कायदे आणि सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान करावा लागतो. म्हणूनच इंस्टाग्राम संपूर्ण कंटेंट डिलीट करत नाही, तर तो विशिष्ट देशापुरता ब्लॉक करतो. जर तुम्हाला एखादी पोस्ट किंवा अकाउंट दिसेनाशी झाली तर ती तुमच्या देशापुरती ब्लॉक करण्यात आलेली आहे असं तुम्ही समजू शकता. असा कुठला अनुभव जर तुम्हाला सुद्धा आला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा.